जळगावमधल्या चाळीसगाव तालुक्यातील खडकी बुद्रुक गावाचा एक सुपुत्र देशाच्या रक्षणासाठी सीमेवर लढता लढता शहीद झाला। पण आज जेव्हा या वीर पुत्राचं पार्थिव देह त्याच्या मातीमध्ये आलं तेव्हा तिथे जे दृश्य पाहायला मिळालं ते पाहून दगडालाही पाझर फुटेल। आपल्या वडिलांच्या निर्जीव देहाकडे पाहून एक निष्पाप बाळ म्हणतंय, पप्पा, ओ पप्पा उठा ना। या शब्दांनी आज फक्त खडकी बुद्रुक गावच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र पुन्हा एकदा ढसाढसा रडला। पश्चिम बंगालच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून देशाचं रक्षण करणारे बीएसएफच्या 11 बटालियनचे जवान वैभव अण्णा मांडोळे 4 एप्रिल रोजी कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरगती प्राप्त झाली। आज त्यांचं पार्थिव जेव्हा त्यांच्या मूळ गावी खडकी बुद्रुकमध्ये पोहोचलं तेव्हा आसमंत वीर जवान वैभव मांडोळे अमर रहेच्या घोषणांनी दुमदुमून गेला होता। पण या घोषणाच्या आवाजात एक छोटासा कातर आवाज सर्वांचं लक्ष वेधून घेत होता। तो आवाज होता वैभव यांच्या चिमुकल्या लेकाचा। ज्या वयात वडिलांच्या खांद्यावर बसून जग फिरायचं, ज्या हातांनी वडिलांच्या बोटाला धरून चालायला शिकायचं, त्याच इवल्याशा हातांनी आज आपल्या वडिलांच्या पार्थिवाला स्पर्श केला। तो चिमुकला पुन्हा पुन्हा आपल्या पप्पांना हाक मारत होता, पप्पा उठा ना। त्याला अजून हे ठाऊकही नाही की त्याचे पप्पा आता कधीच उठणार नाहीत, कारण त्यांनी भारत मातेच्या कुशीत कायमची झोप घेतली आहे। त्या निष्पाप आवाजातील आर्त हाक ऐकून तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येक जवानाचे आणि गावकऱ्याचे डोळे पाणावले। वैभव मांडोळे यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। पोलीस दलाने हवेत गोळ्या झाडून मानवंदना दिली, पण शासकीय इतमामात फुलांच्या माळा आणि जनसागराचा जयघोष या सगळ्यात त्या कुटुंबाची पोकळी कधीच भरून न निघणारी आहे। एका पत्नीचं कुंकू पुसलं गेलंय, आई वडिलांचा आधार हरपलाय आणि त्या चिमुकल्याचं छत्र हरवलंय।